एक प्रकारे एखादा चित्रपट पाहावा तसं सगळं आपलं पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यांसमोरून जातं असं म्हणतात. सो त्यामधला माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाने पाणी आणणारा क्षण जर कुठला असेल तेव्हा, तर तो नक्की हाही असेलच, की जे ना कलाकारांची परीक्षा पाहायला दिग्दर्शन करतायत. असं वाटतं की काय येतं बाबा ह्याला कितपर्यंत. तेच जर तुम्ही सपोर्ट म्हणून असाल, पूर्ण तुम्ही विश्वास तर दाखवा, मग मी काय करू शकतो, माझं पोटेन्शियल, मला अजून 10 हत्तींचं बळ येईल जेव्हा मला माहिती आहे मॉनिटरच्या पलीकडे बसलेला व्यक्ती माझ्यासाठी आहे. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, चालविसी भार. रामकृष्ण हरी. अभंग तुकाराम हा सिनेमा 7 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतकी का स्माईल करते, कारण का ही जी टीम फ्रेममध्ये बसली आहे ना, इतकं खेळीमेळीचं वातावरण ऑलरेडी झालं आहे. दिग्पाल सरांनी सांगितलं होतं की सेटवरही असं वातावरण असायचं. सो मला थोडीफार इथे प्रतिकृती आलेली आहे की कसं वातावरण असेल. खूप स्वागत सगळ्यांचं. रामकृष्ण हरी. इथून सुरुवात होते ना, खूप भारी वाटतं. आणि त्याहून सोने पे सुहागा, मला असं वाटतं या मुलाखतीची सुरुवात आहे ना छानशा अभंगाने किंवा अवधूत सरांच्या एका सादरीकरणाने व्हावी आहे ना. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालविसी हाती धरोनिया. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा, चालविसी भार सवे माझा. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार, तुझाची आधार, तुझाची आधार. म्हणजे मला कॉम्प्लिमेंट मी काय देणार इतक्या सुंदर सादरीकरणाला, कारण म्हणजे प्रत्येक इव्हेंटला अवधूत सरांच्या एका सादरीकरणाने तो इव्हेंट सुरू झाला आहे असं कधी झालंच नाही आहे की त्यांच्या गाण्याने सुरुवात होते. आणि आजही तेच झालं. थँक्यू सो मच सर, इतकं सुंदर तुम्ही गायलात आमच्यासाठी. पण आपण जसे मोठे होत जातो ना, तसं आपल्याला ह्या अभंगांच्या प्रत्येक ओळीचं मिनिंग कळत राहतं. अभंग तुकाराम हा किती स्पेशल आहे किंवा आपल्या जडणघडणीमध्ये ह्याचा एक खारीचा वाटा आहे, हे कधी कळलं आणि किती स्पेशल आहे हा सिनेमा, प्रत्येकाला विचारेन. समीर सरांपासून आपण सुरुवात करूया. फार महत्त्वाचा टप्पा आहे म्हणेन मी. चित्रपटापेक्षा आयुष्यातला टप्पा आहे फार महत्त्वाचा. कारण गेले 3 वर्ष संतांवर आम्ही चित्रपट करतोय. कळत न कळत ती वाट आम्हाला मिळत गेली. एक मनुष्य म्हणून, नट म्हणून नंतर मिळाली. पण आतला जो मनुष्य आहे त्याच्यामधला जो बदल घडत गेला तो त्या ॲक्टरमधनं दिसला नंतर पुढे जाऊन. पण प्रत्येक वेळेस जसं तुम्ही म्हणालात की आयुष्याच्या टप्प्यावर त्या अभंगाचा अर्थ, त्या ओळींचा अर्थ तुम्हाला कळतो. मी अजून म्हणेन की त्या ओळींचा वेगळ्या पद्धतीने अर्थ कळतो प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर. वाक्य तेच असतं, अभंग तोच असतो, पण त्या वयाला साजेल असा त्याचा अर्थ निर्माण होतो. काय सांगावे आता. ते जे लिहून ठेवलेलं आहे ते प्रत्येक युगामध्ये तुम्हाला नक्कीच वाट दाखवेल, वाट लावणार नाही. व्हेरी ट्रू. आणि जसं म्हणजे इंस्टाग्रामवर आपण रील स्क्रोल करतो, प्रत्येक रील ही वेगळी असते, तसं तुमचं कॅरेक्टर राहिलं आहे इतक्या वर्षांमध्ये आणि इतक्या सिनेमांमध्ये. सर, ह्या कॅरेक्टरबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, किती वेगळेपणा आहे किंवा हे कॅरेक्टर साकारायला मिळालं, हे एक कलाकार म्हणून एक स्वतःमध्येच एक प्राऊड फिलिंग असेल ना की या चरित्राची एक वेगळी अशी एक छान बाजू आहे की जसं ते माऊलींचे भक्त होतेच, तर माऊलींच्या शोधामध्ये ते होते आणि समोर माऊली आले आणि त्यांना कळलं नाही आणि त्यांनाच म्हणाले, जा रे, ते बळवून टाक ती तुझी गाथा. आणि नंतर त्यांना जाणवले की अरे माऊली स्वतः भेटायला आले होते आणि आपल्याला कळलं पण नाही की ते माऊली आहेत. आणि त्यानंतर ते आयुष्यभर त्यांचे टाळकरी म्हणून राहिले आणि त्यांनी त्यांच्यावर आरती लिहिली आणि त्या चरित्राचं नाव आहे रामेश्वर भट्ट. मोरोपंत ही भूमिका मी साकारतोय या सिनेमामध्ये. शिवाजी महाराजांचा अत्यंत निष्ठावंत सहकारी आणि त्यांचा बालसखा. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा संगम या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतो.
त्या अनुषंगाने मोरोपंत शिवाजी महाराजांबरोबर तुकाराम महाराजांच्या भेटीला येतात नजराणा घेऊन. तर असा प्रसंग या सिनेमामध्ये चित्रित केला आहे, ज्याच्यात इतिहासात या भेटीचा उल्लेख आहे. आणि अशी भूमिका मी पहिल्यांदाच साकारतो आहे. याआधी दिग्पाल लांजेकर या आमच्या मित्राच्या इतर शिवराज अष्टकातल्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, पण इतरही माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या, पण अशा पद्धतीची भूमिका मी याआधी कधी साकारली नव्हती. ते त्याचं विजन आहे की अशा प्रकारच्या भूमिकेसाठी आपण निखिलला विचारूयात. आणि नाही म्हणण्याचा प्रश्न नसतोच. त्यांनी माझा पाहिला, मी त्याचा स्ट्रगल पाहिला, आणि इतक्या छान चाली, पारंपरिक चाली जरी असल्या तरीसुद्धा खूप छान पद्धतीने संगीतबद्ध केल्यात त्यांनी. हे त्याचं वैशिष्ट्य. शिवाय ह्या पारंपरिक चालींमधली एक ताकद आपण म्हणूयात की माझा 1.5 वर्षाचा मुलगासुद्धा आज आम्ही वैकुंठवासी असो, आनंदाचे डोही असो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असो, ह्या सगळ्या गाण्यांवरती तो नाचतो, तो एन्जॉय करतो, तो पाहतो. वेगळं काहीतरी त्याला पाहायला चित्र मिळतं आहे. चित्रभाषा त्याला आत्ता कळती आहे त्याच्या वयानुसार. त्यामुळे ते वेगळं काहीतरी पाहतोय. वेगळे कॉस्च्युम्स परिधान केलेले सगळे कलाकार त्याला त्याच्यात पाहायला मिळत आहेत. मलासुद्धा तो काही टीजरमध्ये किंवा याच्यामध्ये ओळखतो, अरे हा आपला डॅडा आहे किंवा काय. तर हे सुद्धा खूप छान आपल्याला पाहायला मिळतं. ही ताकद आहे. आणि तत्त्वज्ञान आणि त्याच्यात इतका सार लिहिलेला आहे की तो कळायला आयुष्यसुद्धा अपुरं पडेल. खरं आहे. आणि अशा एका भूमिकेतून तुझा लेख तुला ओळखतो ना, हे एक वेगळंच प्राऊड फिलिंग असेल की असा एक सिनेमा येतो. आणि अवधूत सर, हे तर एक एक्झाम्पल झालं निखिलच्या मुलाचं, पण अनेक जण आता इतके तुम्ही शिवराज अष्टकांमधले गाणी तुम्ही केली आहेत, बऱ्याच ठिकाणी व्हिडिओजही व्हायरल होतात की लहान लहान मुलं गाणी गातात. तर एक कलाकार म्हणून किंवा एक संगीतकार म्हणून आपण भरून पावलो की आपण जे साध्य करतो ते पोचतं. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला आधी आवडेल की जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता की या अभंगांमधनं काय मिळालं, तर तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. गाण्याच्या ह्याच्यामध्ये अद्भुत शक्ती आहे आणि ती खूप नशिबाने मिळाली. पण त्याच्या पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. त्यामुळे ते भान पण अर्थात तुकोबारांनी माऊलींनी दिलं. आणि मला जे काही मिळालं आहे ते सगळं त्या कृपेचा प्रसाद आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सेवा असेल, आमचे ज्या मठात मी लहानाचा मोठा झालो, वाढलो सेवेमध्ये, श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची. अगदी माझा नित्यक्रमच असा असायचा की पहाटे काकड आरतीपासून रात्री शेजारतीपर्यंत सेवा करता करता मी भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजींचे, अभिषेकी बुवांचे, सगळ्या मोठ्यांचे अभंग ऐकत क्लासिकल हे ऐकत मोठा झालो. वारकरी संप्रदायाचा आळंदीचा सगळा जो वारसा आहे सगळा ते ऐकत मोठा झालो. आणि ते कुठंतरी प्रतिबिंबित होत जातं. आणि जेव्हा असे लहान मुलांपर्यंत ते पोहोचते, त्यांना आवडतं आहे, हे जेव्हा लक्षात येतं की तेव्हा कुठेतरी वाटतं की अरे यार, आपल्याला देवाने माध्यम केलं, हे आपलं पूर्वपुण्य आहे. आणि समाधान वाटतं की काहीतरी चांगलं आज आपण देतो आहे. मला अगदी उदाहरण सांगायला आवडेल. अर्थात देव माणूस एक सिरियल आली होती झीवरती, त्याचं टायटल मी गायलं होतं. मला इतक्या जणांनी व्हिडिओ पाठवले त्याचे लहान मुलांचे, काय माहीत नाही. काय माहिती का, जसा एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या साधेपणा आहे ना, ज्या शब्दांमध्ये असेल, त्या चालीमध्ये असेल, एक गोडवा आणि साधेपणा तो असणं फार महत्त्वाचं आहे. ते पटकन आपलंसं वाटतं, पटकन गुणगुणं असं वाटतं. आणि वारकरी पारंपरिक चालीमध्ये ते आहे. ज्या शेकडो वर्ष खेड्यापाड्यांमध्ये गेले, शेकडो वर्ष गायल्या जात आहेत, कीर्तनामध्ये असेल, भजनामध्ये असेल, या चाली गायल्या जातात, हे अभंग गायले जातात. त्यामुळे ते आपलंसं वाटतं. हरिपाठ आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात खेड्यामध्ये विठ्ठल मंदिर असेल, हनुमानाचं मंदिर असेल, भगवान शंकराचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, कुठलंही मंदिर आहे, तिथं हरिपाठ नित्यनेमाने होत राहतो. तर हे ह्या माध्यमातून जेव्हा पोहोचतं आणि की ज्या पिढीला आपल्याला द्यायचं आहे, ज्यांना आपल्याला द्यायचं आहे, त्यांच्याकडनं इतक्या छान पद्धतीने रिसीव्ह होताना बघितल्यानंतर खरंच समाधान वाटतं की नाही, वी आर ऑन द राईट ट्रॅक आणि वी आर गोईंग, काहीतरी चांगलं देण्यासाठी आपण जे करतो आहोत खटपट, ती कुठेतरी यशस्वी होती. म्हणजे अंगावर आपण कितीही मॉडर्न कपडे जरी घातले तरी आतून आपण पारंपरिक आहोत आणि ती फिलिंग आहे आपल्यात. आणि अजिंक्य, आपण विठू माऊलीच्या तुझ्या सिरियलच्या वेळेलाही बोललो आहे, अनेक मुलाखती केल्या आहेत, त्यानंतर तुझ्या ज्या भूमिका आल्या त्याच्याही इंटरव्ह्यूज केल्यात. पण आज जरा स्पेशल आहे कारण का लहानपणी आपण बऱ्याचदा सोसायटीच्या फॅन्सी ड्रेसमध्ये महाराज म्हणून मिरवत असतो, पण आत्ता जरा बिग स्क्रीन आहे. काय फिलिंग आहे? महाराज साकारताना तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आहे, पण काय, कारण का हा रोल सगळ्यांना हवासा वाटणार आहे. तुझ्यापर्यंत जेव्हा आला तेव्हा किती खुश होतास तू आणि खरंच दडपण आलं होतं का तेव्हा? आता हा सगळा अनुभव घेतल्यावर मी हे नक्की म्हणेन की असं म्हणतात आपल्या
शेवटी किंवा आपल्या मृत्यूशय्येवर जेव्हा आपण असतो तेव्हा एक प्रकारे एखादा चित्रपट पाहावा तसं सगळं आपलं पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यांसमोरून जातं असं म्हणतात. सो त्यामधला माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाने पाणी आणणारा क्षण जर कुठला असेल तेव्हा, तर तो नक्की हाही असेलच माझ्या जन्मापासून आत्तापर्यंत. कारण याच्यानंतर परत मला विचारणं होईलही अशा ऐतिहासिक भूमिकेबद्दल, पण म्हणजे पहिला तो पहिला होता आहे म्हणतात ना, आणि पहिल्यांदा विचारणा झाली आणि तीही दिग्पाल सरांकडून झाली. स्वतःहून त्यांच्याशी बोलणं होऊन त्यांनी जो विश्वास दाखवला की आमची अशी इच्छा आहे की ही भूमिका तू करावीस आणि आता तू सांग, हे त्यांचं मोठंपण जे दिसलं आणि जे मला जवळून त्या टीमसोबत काम करताना जे अनुभव आले, ज्या गांभीर्याने, आत्मीयतेने आणि अभ्यासपूर्ण काम ते करतात, हे जवळून पाहायला मिळालं. सो त्यामुळे मी पण माझा गेम आणायचा आहे असा विचार माझा नक्कीच होता त्यांच्या पहिल्या भेटीतच. कारण मी आतुरतेने वाट पाहत होतो त्यांच्यासोबत काम करण्याची. माझी आध्यात्मिक भूमिका झाली होती जसं तू म्हणालीस, ऐतिहासिक पहिली भूमिका होती आणि तीही इतकी मोठी की आयुष्यभरासाठी लक्षात राहील अशी. सो लहानपणाबद्दल तू म्हणालीस, तर मी याच्या आधी कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका नव्हती केली, फॅन्सी ड्रेसमध्येही नाही, तशी जुर्रत पण कधी केली नव्हती. एकांतामध्ये आपलं स्वप्न पाहण्याची कदाचित केली असेल, पण ती मी कुठे व्यक्त नव्हती केली इच्छा. सो प्रत्येक कलाकाराचं की आपण फिट व्हावे श्रीकृष्ण म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणून असा विचार नक्कीच असेल. मी मराठवाड्यातून आहे, तर आमच्या इथे तर असतो. तर तसा माझाही होता आणि इतक्या योग्य पद्धतीने योग्य हातांमधून आपण सादर होतोय ह्याचा खूप एक समाधान वाटतं ह्याचं. तर आणि इतका मोठा प्रोजेक्ट आहे संत तुकाराम महाराजांबद्दलचा, आणि असे खूप खूप प्रोजेक्ट्स यावे. लहानपणी मम्मी पप्पा ड्युटीला गेलेले असताना माझी बहीण आणि मी ती पण खूप आध्यात्मिक आहे, ती जास्त आध्यात्मिक आहे. तर ती ना भक्त प्रल्हादची आमच्याकडे मूवीची CD असायची हिंदी, आणि आम्ही इतक्या आवडीने त्याची सगळी गाणी म्हणायचो. आणि त्याचे जे आत्ता माऊली पण म्हणाले की लहान मुलं कसे रिॲक्ट करतात, आणि आम्हाला इतकं बरं वाटायचं की ती फिल्म आहे, आम्हाला अजिबात बोर नाही व्हायचं, आम्हाला खूप मस्त वाटायचं ती फिल्म बघताना. सो आत्ताच्या पिढीलाही असे ॲटलिस्ट असे ऑप्शन्स तर असावे की मन भरून जाईल. फक्त एक गाणं ऐकताना इतकं मन भरून जातं, तर अख्खा सिनेमा बघताना किती होईल. सो तसा हा सिनेमा नक्कीच झाला आहे, हे मी अगदी रोखठोकपणे सांगू शकतो. आणि त्याचा मी एक छान छोटासा भाग आहे आणि इतक्या महत्त्वाच्या भूमिकेमधून आहे, ह्याचाही मला खूप अभिमान आहे. खरं, पण आपण अनेकदा वाचलंय महाराजांबद्दल, पण जेव्हा खरोखर आपण ती भूमिका साकारतो, कारण का महाराजांबद्दल खूप वाईड, म्हणजे मला असं वाटतं तो खूप लँडस्केप आहे अख्खा. पण तुला माहीतच पडलेले महाराज काय आहेत हे जर तुला विचारलं तर ते काय असेल साकारताना म्हणा, किंवा त्या वयातले तू महाराज साकारले, म्हणजे यंग एजमधले तुला कळलेले महाराज काय आहेत? बापरे, जसं तू म्हणालीस की खूपच वास्ट विषय आहे. जितकं मला कळलं, मी काही थोडंफार जे वाचन केलं, दिग्पाल सरांसोबत भरपूर चर्चा केली, त्यामधून मला हे कळलं की या आधीही वेगवेगळे राजे आले होते आपल्या भूमीवर, पण सर्वश्रेष्ठ का म्हणतात सगळे, आणि सर्वश्रेष्ठ का आहेत छत्रपती शिवाजी महाराज, कारण ते ऑलरेडी राजे नव्हते, त्यांच्याकडे ऑलरेडी मोठी सेना नव्हती, त्यांनी स्वतः ती तयार केली. आणि त्यांचं मातृप्रेम, म्हणजे मिलिटरीबद्दलचं ज्ञान असो, नेव्हीबद्दलचं ज्ञान असो, आध्यात्मिक ज्ञान असो, सांस्कृतिक ज्ञान असो, किंवा वेगवेगळ्या कला क्रीडा त्यामध्ये जसे पारंगत झाले आणि त्यांना जे गुरु लाभले, आध्यात्मिक पण आणि म्हणजे युद्धामध्ये पण, आणि सगळ्यात मोठा गुरु त्यांचं मातृप्रेम जे होतं. सो हे सगळं इतकं शिकण्यासारखं आहे की त्याचा एक अंश जरी आपल्याला स्पर्श करून गेला तर आपली खूप आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळेल, हे नक्की मला कळलं. आव्हान हे होतं एका अर्थी, दिग्पाल सर होते म्हणून मला खरं तर त्याचं टेन्शन तसं आलं नाही. एकदा त्यांनी माझी जबाबदारी घेतली एका अर्थी, की त्यांचा तो तेजस्वीपणा आणि त्यासोबत त्यांचा विनम्रपणा पण दिसावा. आणि कारण जेव्हा इतक्या तेजस्वी व्यक्तीला एक अनुभूती अशी होते की हे काय रिॲक्शन आलं या संत श्रेष्ठांकडून, ज्याची त्यांना कल्पनाही नव्हती, आणि जेव्हा आपण तयार नसतो आणि ते एक जे स्पर्श करून जातं आणि त्यामधून एका अर्थी जी विरक्ती आल्याची भावना येऊन मग पुढे त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली. सो हे ट्रान्झिशन दाखवणं की परीक्षा पाहायला ते आलेत आणि त्यानंतर त्यांनाच काहीतरी स्पर्शून गेलं, इतक्या मोठ्या व्यक्तीने त्या स्पर्शासाठी पण ओपन राहणं युनिवर्सकडे किंवा कोणाकडून तरी काहीतरी शिकायला एक ती तयारी जी लागते. सो म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल
सो हे सगळे भाव मला खूप चांगले वाटले आणि कारण मी अशा टीमसोबत काम करत होतो जे फक्त कमर्शियली हा टॉपिक आहे ज्यातून खूप कमवता येईल हा विचारच नव्हता कुठेच. सो म्हणून मग दिग्पाल सरांचे खूप आभार आहेत आणि माझ्यावर ही जी कृपा झाली की हे योग जुळून आले ह्या टीमसोबत. तर हे सगळे अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर पुढे राहण्यासारखे आहेत. तयारीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एखादी स्क्रिप्ट अप्रोच कशी करावी किंवा त्यामधले उतार चढाव काय असावे, शब्दांचे अर्थ समजून प्रत्येक शब्दामध्ये जे जे स्वर आहेत ते आपण बोलताना बऱ्याचदा विसरतो. खूप इंग्रजी आणि वेगवेगळ्या भाषांचं पण आपल्यावर शिवाय मी इंजिनियर आहे, सो ट्रेंड ॲक्टर नसल्याने मला स्टेजवर कधी काम केलेलं नसल्यामुळे डिरेक्टली स्क्रीनवर काम करायला सुरुवात केली. सो ऑन द जॉब ट्रेनिंग जे होत जाते त्यामध्ये हा अनुभव माझा पुढच्याही स्क्रिप्ट्स हाताळताना नक्की कामी येईल आणि मी अजून गांभीर्याने अजून नॅचरल काम कसं करता येईल ह्याकडे नक्कीच सजग झालो. पण खरंच खूप छान, जितकं आम्ही बघितलं तो छोटासा पार्ट ट्रेलरमध्ये खूप उत्तम झालं आहे. आता 7 नोव्हेंबरलाच कळेल. पण सर, जसं मी म्हणाले की अनेक भूमिका तुम्ही साकारल्या आहेत, विलनही साकारलं आहे, कधी कधी एक पॉझिटिव्ह अँगलही साकारला आहे. प्रेक्षक जेव्हा आपल्याला कमेंट करतात ना तेव्हा एक मोठा टास्क असतो की प्रत्येक साच्यामध्ये प्रेक्षकांनी आपल्याला बघितलं पाहिजे. तुमच्यापर्यंत आतापर्यंत काय कमेंट्स आल्यात का पूर्ण ह्या जर्नीमध्ये? एक खूप छान पावती मिळाली होती. गोरेगावला आमचा एक शो होता फर्जनचा. विलनसाठी पहिल्यांदा शिट्ट्या मी तिकडे ऐकल्या. तर ही एक पावती प्रेक्षकांकडनं मिळाली आणि नंतर मग त्याची एक म्हणता येत नाही की नशा म्हणता येईल एक नट म्हणून की अरे प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं दिसायला पाहिजे आणि वेगळं वागायला पाहिजे त्या चरित्राने. मग ती वाढत गेली आणि दिग्पाल होतंच साथीला, त्यामुळे काय दिग्पालने अजून त्याला खतपाणी घातलं आणि मग असे वेगवेगळे असे चरित्र करत गेलो, मिळत गेली आणि आत्तापर्यंत अप्रतिम प्रवास झालाच आहे आणि पुढेही अप्रतिम वेगळाच होणार आहे. बघू अजून कोणते कोणते मोल्ड दिग्पालला सापडत आहे ज्याच्यामध्ये मी बसीन, पण त्याला सापडतो, शोधत असतो आणि सापडतात त्याला. येस. आणि निखिलचं तर फुलवंतीमधली जी भूमिका होती ती तर कमाल, म्हणजे तुलाही अनेकांच्या दाद मिळाली त्या भूमिकेबद्दल. पण ह्या भूमिकेबद्दल एक काय सांगायला आवडेल, कारण का कलाकार म्हणून ना तू अनेक मालिकांमध्ये विलनही केले आहेस, पॉझिटिव्हही केले आहेस, पण असा एक रोल येतो ना की आपलं म्हणजे टर्निंग पॉईंट ठरतो. तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठली भूमिका होती किंवा ही एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल का ही भूमिका? मुळात मला कलाकाराला एखाद्या साच्यात अडकवण्याच्या विरोधात मी आहे. कुठल्याच कलाकाराला, कुठल्याच कलेला साच्यात कुठल्याच बांधून ठेवू नका त्याला. तो तितका चांगला कलाकार असेल तर तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे केलेलं काम हे 100% पोहोचतं. मग ती भूमिका छोटी असो, मोठी असो, खलनायकी असो किंवा पॉझिटिव्ह असो, बायजासारखी मी साकारलेली भूमिका असो किंवा मग मी दिग्पालच्याच चॅलेंज नावाच्या नाटकामध्ये सावरकरांची भूमिका साकारली होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा भूमिका साकारली आणि आता मोरोपंतांची भूमिका. त्यामुळे कुठल्याच एका साच्यात अडकायला मला तरी आवडत नाही. पण तसा विश्वास ठेवणारा विजनरी दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला लाभतो तेव्हा खूप मनाला समाधान लाभतं. कारण मग वेगवेगळे दिग्दर्शक असो, दिग्पाल बरोबर बरंच काम केलं आहे तर तो तर आहेच आहे, पण इतरही काही दिग्दर्शकांबरोबर मी जेव्हा काम करतो तेव्हा त्यांनी तो विश्वास टाकणं हे सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे की अमुक एक भूमिका निखिल साकारू शकेल. तर असं सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे अजिंक्य असो किंवा समीरदादा असो, आज एवढ्या वर्षांचा समीरदादाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनीसुद्धा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तर त्याला त्या वेळेला तसे दिग्दर्शक मिळाले म्हणून तो ते साकारू शकला आणि अजूनही त्याच्या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्सनंतर अजूनही तो कोरीपाटी घेऊन सेटवर येतो आणि माझ्यासाठी काय नवीन लिहिलं आहे ही माझी कोरीपाटी आहे, त्याच्यावर तू काय गिरवायचं ते गिरव. तोच ॲप्रोच माझाही असतो की मीही त्याच ॲप्रोचने जात असतो.
राईट. ते एंजल म्हणतो ना आपण, की कोणतरी आपल्या आयुष्यात यावं लागतं, की आपलं होरायझॉन्स किती आपण स्ट्रेच करू शकतो हे त्या व्यक्तीला बरोबर कळतं, जे आपल्याला माहीत नसतं. स्मिताताईशी बोलताना कळलं, की मला माहीतच नव्हतं की मी अवली साकारू शकते, पण साकारात गेले आणि ती येत गेली. पण सेटवरच्या वातावरणाबद्दलही मला दिग्पाल सर म्हणाले, की इतकं प्रसन्न वातावरण असायचं, अभंगाने सुरुवात व्हायची. म्हणजे प्रत्येकाला मला विचारेन, की सेटवर जावंसं वाटणारा एक पॉईंट असतो ना, की इथे मला जायचं आहे, म्हणजे कंटाळा नाही येणार, किंवा आज शूटिंगला जायचं, आज ऑफ असेल तर असं वाटणार यार का ऑफ आहे. असं अनेक प्रसंग आले असेल सेटवर, किंवा तुमचं ही जी फॅमिली बॉन्डिंग झाली आहे त्याबद्दल मला काय सांगाल सेटवरच्या मी मालिकांमध्ये अनेक मालिकांमध्ये जवळपास 35-40 मालिकांमधून मी काम केलं आहे, आणि नवीन नवीन अभिनेता अभिनेत्रींबरोबर पण काम केले, अगदी नवीन आलेल्या. तर काहींचा असा एक अप्रोच असतो की सकाळी 7ची शिफ्ट, मेकअपला बसल्यानंतर आरशासमोर आज काय सीन आहे, किती सीन आहे, कुठला सीन आहे, किती काम आहे, किती सीन, हा अप्रोच असतो. जांभई देत तुम्ही पहिल्याच, अरे सकाळ सकाळ तुम्ही शूटिंगला आलात, हा अप्रोच असतो. तर हा अजिबात आवडत नाही. आम्ही अक्षरशः शूटिंग, आपल्याकडे वेळ कमी असतो, काही तांत्रिक अडचणी येत असतात, कुठे नैसर्गिक काही अडचणी येत असतात, पाऊस पडत असतो, त्या ह्याच्यामध्ये रात्री उशिरा समजा पॅकअप झालं, परत पहाटे उठून आम्हाला सेटवर जायचं असतं, झोप झालेली नसते, अंग दुखत असतो, काही फाईट सिक्वेन्स आहेत, कुठे काय लागलेलं असतं, पडलेलं असतो. अशा याच्यात सुद्धा आम्हाला या सेटवर जाण्याची इतकी आतुरता असते, किंवा मधल्या काही गॅपमध्ये 2 दिवसाचं हे शूटिंग झालं आणि मधली 3 दिवसांची गॅप आहे, तिथे भलतंच कुठलं तरी माझं शूटिंग सुरू आहे, तर तिथून परत ह्या शूटिंगला मी कधी जाऊन पोचतोय आणि माझं हे पात्र कधी मी साकारतोय, असं आम्हाला वाटत असतं या टीमसोबत काम करत असताना. हे माझं वैयक्तिक अनुभव आहे, यांचाही असाच असू शकतो. 100% मला सांगायला आवडेल. आता मी जास्तीत जास्त माझा रोल हा गाण्याचा गायक म्हणून राहिलेला आहे, आणि नंतर मग आत्ता काही गेल्या काही प्रोजेक्टमध्ये छोट्या छोट्या भूमिकांच्या माध्यमातून. पण मला असं वाटतं की, आणि दिग्पालही तसं खरं सांगायचं तर त्याचं मोठेपण आहे की तो अलाव करतो की नाही या माऊली सेटवर जरा, आणि की खेळीमेळीचं वातावरण असतं छान. कधी कधी असंही झालेलं आहे की बऱ्याच वेळेला काही काय झालं वातावरण जरा हे झालं, माऊली जरा एखादा अभंग ऐकवा, असंही खूप वेळा झालेलं आहे. मला मुक्ताईच्या वेळेस तर खूप वेळा आम्ही ते स्पीकर असलं, मी आपलं गुणगुणून बसलेलं असायचं, म्हणजे यायचं अरे होऊन जाऊ दे. नाही, कसं काय होतं की त्याच्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सगळ्या ह्याच्यात, आणि ते आपल्याला खूप आनंददायी वाटतं. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळतात, नवीन नवीन माणसं भेटतात. बरं, दिग्पाल असं आहे ना की नवीन ह्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं आहे, इथं येणारा नवीन जरी असला, जसं अजिंक्य पहिलंच आहे, पण तो आला की कधी इथला होऊन जातो कळत नाही, हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. आणि जसं सांगितलं समीर सरांनी की सकाळी सुरुवात अभंगाने, तुम्ही सांगितलं सकाळी अभंगाने सुरुवात होते, पूजा सगळी होऊन आपण त्याचं गजर करून, नामगजर करून सगळी सुरुवात करतो. गंमत अशी झाली की जेव्हा हे अभंग लागतात, ते सकाळी काम करताना हे स्पॉट दादा असतील, लाईट दादा असतील, ही सगळी मंडळी आहेत, ही कष्ट करणारी मंडळी ज्यांच्यावरती आपण सगळे हे उभं राहतात सगळ्या गोष्टी, कुठंतरी ना जाता येतात ते आपण नाही का एखादं गाणं सकाळी ऐकलं गेलं दिवसभर त्याचा लूप लागतो, आपण आपल्या नकळत गुणगुणत असतो, तसे ते लोक नकळत हे अभंग गुणगुणतात, ते अमराठी असलेले लोकसुद्धा. हा एक त्याचा एक वेगळा प्रभाव आहे असं मला वाटतं, आणि खूप म्हणजे ओढ असतेच. आता मला ह्या चित्रपटात छोटीशी भूमिका होती माझी, म्हणजे काळोखे पाटलांची भूमिका होती, जे देहूचे पाटील होते, आणि बाकी संगीतकार म्हणून आणि गायक म्हणून जबाबदारी होतीच. पण असं जरी माझा ज्या दिवशी काम नाही आहे त्या दिवशीसुद्धा मला जाऊन बसायला आणि बघायला सगळं आवडायचं, की छान सगळं, आणि अरे एकमेकांना भेटून, सगळ्यांना भेटून, अरे दादा कसं काम करतायत, काय तिथे आनंद असायचा. आणि अजिंक्यचा या बाबतीत आपण अनुभव ऐकूयात की काय. मी हे म्हणेन की कलाकार म्हणून आपण ना, म्हणजे मुळात सगळेच कलाकार, कुठलीही कला करणारे आणि सादर करणारे, आणि सेटवर एक अभिनेता इतके वल्नरेबल असतो, खूप संवेदनशील असतो, आणि त्यावेळेला सहानुभूती नको असते, पण ना विश्वास हवा असतो. सो मला अशा दिग्दर्शकांसोबत काम करायची अजिबात इच्छा नाही ह्या पुढे, पण अशा की ज्यांचा माझ्यावर विश्वासच नाही. काही असे दिग्दर्शक मी अनफॉर्च्युनेटली काही वेळासाठी वगैरे काही शूट करायला आलेले असे पाहिलेत की जे ना कलाकारांची परीक्षा पाहायला दिग्दर्शन करतायत. असं वाटतं की काय येतं बाबा ह्याला कितपर्यंत.
तेच जर तुम्ही सपोर्ट म्हणून असाल, पूर्ण तुम्ही विश्वास तर दाखवा. मग मी काय करू शकतो, माझं पोटेन्शियल, मला अजून 10 हत्तींचं बळ येईल जेव्हा मला माहिती आहे मॉनिटरच्या पलीकडे बसलेला व्यक्ती माझ्यासाठी आहे. तुम्हाला आरशात पण बघायची किंवा मॉनिटर बघायची पण गरज नाही आहे, कारण आय नो तो व्यक्ती माझ्यातलं बेस्ट पोटेन्शियल, ते बेस्ट इतकं असेल, पण तो व्यक्ती माझं बेस्ट काढून गेला. आणि तसं म्हणून मला अत्यंत आनंद होता, मी या सेटवर होतो, कारण दिग्पाल सरांनी जो विश्वास दाखवला पहिल्या कॉलपासून ते पूर्ण माझ्याकडून रीडिंग करून घेण्यापासून ते वॉक करून घेण्यापासून. सो अशा व्यक्तींकडे समर्पणाची भावना जाते की तुम्ही समर्पित होता, आणि तशीच माझी भावना होती. मला माहिती होतं मी योग्य हातांमध्ये आहे. त्यांची टीम किती एकसंध आहे, प्रत्येकाची पर्सनॅलिटी इतकी वेगवेगळी आहे, सगळ्या कलाकारांची पण. म्हणजे अजय सर म्हणा, समीर सर म्हणा, निखिल, अवधूत सर किंवा आपले अजय सर, योगेश सर, ऑफकोर्स स्मिताताई, मृणाल मॅम, हे सगळे. पण तरीही सगळे इतके समरूप होते, एकरूप होते, सगळ्यांचे विचार एकदम असे होते, सगळ्यांना एक वेगळं गांभीर्य होतं काम करण्याचं. मग अशा याच्यात तुम्ही गेल्यावर तुम्ही पण तुमचा बेस्ट गेम पुढे आणायला बघता आणि यू ऑल्सो वॉन्ट टू गिव्ह युअर बेस्ट. मग ते तुम्ही करू शकताय नाही करू शकताय ते सगळं नंतर, मग त्याचे रिटेक पण होतील किंवा ते अजून तुम्हाला येऊन सुचवतील, पण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सपोर्ट करायला आहे. आपण सगळे मिळून एक प्रोजेक्ट करतोय असं. सो अशाच संधी माझ्या हाती याव्या, माझ्या वाट्याला याव्या असं मी म्हणेन, आणि दिग्पाल सरांकडून विचारणा व्हावी परत येतील आणि मॅनिफेस्ट करूया आपण. तथास्तु. आणि दोन्ही राऊत म्हणजे निखिल आणि अजिंक्य, तुम्ही एकत्र, तुमचे सीन्स खूप आहेत, ते कमाल. तुमची केमिस्ट्री कशी जमली आहे सेटवर? नाही, अजिंक्यला तर मी याआधी महाराजांची भूमिका साकारली असली तरी सुद्धा दिग्पालचं एक विजन असतं, त्यांनी याच्यावरती सोपवलेली ती एक भूमिका आहे. तर मी कधीच त्याला अमुक एक पद्धतीने काम कर किंवा आज सीनमध्ये असाच डायलॉग, असं एक मोठा मित्र म्हण, भाऊ म्हण, किंवा एक सीन राऊत म्हण, आडनाव बंधू म्हण, किंवा सिनियर म्हण, तर असं मी कधी त्याला सजेस्ट नव्हतं केलं. पण मी कायम आमच्या रोज सीन झाल्यानंतर रोज रात्री आमची चर्चा असायची आजच्या सीनवरती. तुला काय वाटलं, तुला काम करताना कसा अनुभव आला, मग तू काय याच्या मागे हा सीन करताना विचार केला, हे मी त्याच्याकडनं काढून घ्यायचो. त्यातनं मला त्याच्यातल्या पण काही गोष्टी शिकायला मिळायच्या त्याच्याकडून सुद्धा, की याचा त्या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असू शकतो. मी जरी एक ती भूमिका साकारली असली याआधी तरी सुद्धा याचा त्या भूमिकेकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असू शकतो. आणि मग तो त्या वयाला किती साजेसा आहे. महाराज ज्या वयात आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतात त्या वयाला किती साजेसा तो विचार करतोय हे त्याच्या वयातूनच येतं. त्याच्या काय म्हणतात त्याला एक खूप जिज्ञासू वृत्ती आहे त्याची. खूप अभ्यास करतो, खूप विचार करतो, खूप अनेक प्रश्न विचारतो तो. पण ते प्रश्न चांगल्यासाठी असतात. आणि असं त्याच्याकडनं ते काम करत असताना, ते सीन घडत असताना मला त्याला पण जवळनं अनुभवायला मिळालं. आणि बाकी मी मोरपंतांची भूमिका करत असल्यामुळे माझी त्यांच्याप्रती निष्ठा जी आहे ती मला दाखवण्याचं काम होतं. त्याच्यामुळे खूप छान आम्ही एकत्र याच्या आधी काम नव्हतं केलं, पण आमची भेट झाली होती मालिकांच्या सेटवर वगैरे. आणि एक छान गोड चेहऱ्याचा असा एक राजविंडा राजस सुकुमार असा एक मुलगा याच्या आधी मी पाहिला होता. पण हा काम कसा करेल किंवा महाराजांच्या भूमिकेत हा कसा होईल, पण दिग्पालनी याच्यावर विश्वास ठेवला आहे ना, म्हणजे हा नक्की ते साध्य करेल. आणि आमच्या सेटवर माझं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आमच्या सेटवर सगळ्यांचं एक असतं की जेव्हा महाराज येतात तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात तुम्हाला महाराज दिसतात, त्यांच्याबद्दलचा आदर दिसतो. मग तो अजिंक्य राऊत किती लहान असो वयाने, पण त्याच्याबद्दलचा आदर तुम्हाला डोळ्यात दिसतो. मला जेव्हा तो मोतलगातला तो चेहरा मोतलग दिसतोय, छान जिरेटोप दिसतोय, आणि असा तुम्हाला तो टीजरमध्ये किंवा ट्रेलरमध्ये पण पाहायला मिळेल शॉट, तर जेव्हा तो आला तेव्हा क्या बात आहे असं जेव्हा झालं. आणि मग सीन करत असताना त्यांनी तो खूपच उत्तम प्रकारे सीन साकारला.
छान वाटलं, मजा आली मला अजिंक्य बरोबर काम करायला. तू बोलतानाच मला थोडंसं I know. एक्सप्लेन कारण करताना ती इतकी जबाबदारीची भूमिका आहे तर ना, व्यक्तींचे सहकलाकारांचे शब्द खोटं बोलतील पण डोळे नाहीत खोटं बोलत. म्हणून आपण ते सादर केल्यावर किंवा तो पहिला दुसरा सीन होईपर्यंत तरी मी साशंकच असतो. बरं, मालिकेत वेळ तरी मिळतो ती भूमिका मिळवायला. इथे तर 7 दिवसांचं 15 दिवसांचं असं काम असतं, बऱ्याचदा 20 दिवसांचं किंवा सिनेमाचं मुळात 1-2 महिन्यात होणारं, आणि त्यामध्ये फार तयारीला पण वेळ नाही मिळाला. बरं, हे सगळ्यांनी आधी ॲज अ टीम काम केलेलं आहे, तर मग आता त्यांना कसं वाटेल ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे महाराजांची भूमिका करणाऱ्या व्यक्तींना जवळून पाहिलं आहे, म्हणजे स्क्रॅचपासून ते ती भूमिका उभी करताना मग किती आपलीशी वाटणारी भूमिका त्यांची, असं दुसऱ्या कोणाला पाहणंच मुळात आधीच हे होतं की काय म्हणजे काय आमची भूमिका किंवा आमच्या टीममध्ये तुझं काय, असं मला अजिबात नाही वाटलं. तर निखिलला पण याच्या आधी मी कामं करताना बघितलंच आहे, आणि फुलवंतीमधलं त्याचं काम असो, मालिकेमधलं काम असो, मी पाहिलेलं, आणि प्रत्येक वेळी ते वेगळंही दिसलेलं आहे. सेम डिम्पल वेगवेगळ्या कशा दिसू शकतात हे मी पाहिलं आहे. आणि नाही, खरंय पण हे वय फ्रीज झालेले लोक असतात ना, त्यापैकीच नक्कीच समीर सर आहेत आणि निखिल आहे. मला डिंपल नाही त्याची पण गरज ते नाही असं असतं ना की डिम्पलवाल्या म्हणजे ज्यांना पण डिम्पल येतात ते एकदम देखणे, असा एक आपला एक समज आहे. तसं ज्यांनी हे विलन साकारलेत ना, तेव्हा त्याचा रागही तितका आलाय, आणि जेव्हा पॉझिटिव्ह साकारला तेव्हा तो आवडलाही तितका, म्हणजे त्याच्या भूमिकेचं ते कौतुक आहे. सो निखिल असो, योगेश सर असो, मला स्पेशली आठवतं की सीन झाल्यावर किंवा 1-2 डायलॉग्सचे सीन्स झाल्यावर त्यांनी डोळ्यातूनच मला कधी अशी जी एक शाबासकी दिली किंवा होतं योग्य होतं किंवा योग्य साऊंड केलं असं वगैरे पण त्याने बऱ्याचदा मला सांगितलेलं. तर मग त्याच्यावरून आपल्याला एक कळतं की ओके, चल ॲटलिस्ट आपल्याला मार्ग तरी मिळाला आहे, मग आता ते कुठे आपण पडत असू घसरत असू तर ते सांगतील असं. सो एक तो मग एक सिक्युअर सेफ फिलिंग आली की मग तुमचं तुम्ही बेस्ट देऊ शकता ना, की कसं वाटत असेल कायच्या फिलिंगमध्ये. सो ती फिलिंग मला ह्या सेटवर अजिबात भीतीमध्ये कधी कधी आपण अजिबातच नाही. कसं आपण बेस्ट देऊ शकतो. टीमवर्क आहे. एखादी कलाकृती साकारताना, घडताना, ती बांधताना टीमवर्कच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते टीमवर्कच असतं. मग तो अजिंक्य असो, समीरदादा असो, एकमेकांना साथीने सहकार्य करतच ती कलाकृती छान पोचते. जितके आम्ही एन्जॉय करू, जितके आम्ही एकमेकांना मदत करू आणि ती फुलवू, तितकी प्रेक्षकांना पण ती आवडणार नाही. त्यामुळे हे सगळं तितकं सकारात्मक घडत असेल तर ती कलाकृती खूप छान पद्धतीने पोहोचते. आणि मला एक सांगायचं इथं की कुठलाही प्रोजेक्ट असो, जेव्हा त्याची अनाऊन्समेंट होते आणि जेव्हा पूर्वतयारी आपण प्री प्रोडक्शन म्हणतो, त्याची प्रोसेस एवढी मोठी असते. आणि दिग्पाल त्या बाबतीमध्ये प्रचंड काय म्हणतात त्याला काटेकोर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळं काम करणं खूप सोपं जातं. आज कुठलाही चित्रपट दिग्पालचं बघितला तर तुम्हाला नाही वाटत 30-32 दिवसाच्या पुढं गेलं त्याचं शूटिंग, पूर्ण फिल्म. त्याचं कारण आहे ते की त्याचं पूर्वतयारीच इतकी, म्हणजे आपण म्हणतो ना की तुमचं प्लॅनिंग जे आहे ते जर चांगलं असेल तर ती अर्धी लढाई तिथं जिंकल्यासारखं आहे. आणि मग सगळ्यांनाच काम करायला, आता मला सुद्धा त्याचं विजन इतकं क्लिअर आहे ना, बाबा माऊली गाणं असं करायचं, ह्या पद्धतीचं पाहिजे. आणि मग आता ती, आणि सगळ्यांचं ट्युनिंग इतके वर्ष काम करतो तर जुळलेलं आहे ना ट्युनिंग, की त्याला नेमकं काय पाहिजे हे सगळ्यांना माहिती. समीर दादांना माहिती आहे की याला काय अपेक्षित आहे, निखिलला माहिती आहे की त्याला काय अपेक्षित आहे, अजय दादाला माहिती आहे, मृणालताईंना माहिती आहे की एकच व्यक्ती आहेत का. अजय दादाची तुम्ही बघितली, तानाजीरावची भूमिका 3 चित्रपटामध्ये केली त्याने. फत्ते शिकस्तमध्ये केली आहे, त्याच्यानंतर शेर शिवराजमध्ये केली आणि सुभेदारमध्ये केले. पण प्रत्येक चित्रपटात तुम्हाला तानाजीरावांचे वेगवेगळे हे पाहायला मिळतात, पैलू पाहायला मिळतात. हे त्याचं वैशिष्ट्य. आणि हे त्या टीमवर्कचं, अर्थात ती टीमवर्क तेव्हा चांगलं होऊ शकतं की जेव्हा त्याचा तो जो सगळं कंडक्ट करणारा जो म्होरक्या आहे तो चांगल्या पद्धतीचा असेल. आणि एक वैशिष्ट्य असं आहे दिग्पालचं की त्याला आवडलं तर तो नक्कीच त्याचं कौतुक करतो, नाही आवडलं तो स्पष्ट सांगतो की नाही आवडलं. तिथं कुठे असं झाडावर चढवायचं की बाबा नाही बाबा होतंय बरं पण अजून होईल, नको होतंय नाही होतंय हे क्लिअर आहे. बरोबर नाही, हे हवंय. आणि स्माइल करून, म्हणजे मी जर म्हणालो ना कधी की दिग्पाल सर असं घेऊ का, असं घेऊ, तर जर त्यांना पटलं तर म्हणतात घे असंच घे. हां, आणि जर ते पटलं नाही तर असं स्माईल करत बघणार, बघा पूर्ण ऐकून घेणार आणि मग म्हणणार नको तसं करूया आपण, असंच घे असं. सो मग कळतं अच्छा त्यांचं ठरलं आहे, कन्व्हिक्शन आहे त्यांचं, आपण तेच करू असं.
मला या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याकडे टाइम लिमिट आहे. सो हळूहळू आपला पूर्ण सिनेमाच रिव्हील व्हायचा, म्हणून तर थांबूया. 7 तारखेला आपण भेटू थिएटर्समध्ये. थँक्यू सो मच, तुम्ही गप्पा मारल्यात आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट मनापासून. आणि प्रेक्षकांना काय अपील करा, कारण का त्यांना सांगायची गरज नाही आहे, आपलेच आहेत ते, पण तरी एक अपील करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ज्यांच्यामुळं हा महाराष्ट्र आहे अशी आपली दैदिप्यमान संत परंपरा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, आणि त्या देवालयाचा कळस असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि वैशिष्ट्य असं आहे, यंदाचं वर्ष ज्ञानेश्वर माऊलींचं 750वं जन्मोत्सव वर्ष आहे, त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं 375वं सदैव वैकुंठगमन वर्ष आहे. आणि हे औचित्य साधून हे चित्रपट दोन्ही तुमच्या भेटीला आलेत. जसं मुक्ताईवरती तुम्ही भरभरून प्रेम केलं, तुम्ही सहकुटुंब सहपरिवार हा सोहळा तुम्ही साजरा केला थिएटरमध्ये जाऊन, तसाच अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची हा चित्रपट 7 नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. सहकुटुंब सहपरिवार आप्तेष्ट गणगोत मित्र सगळ्यांना घेऊन चित्रपटामध्ये या आनंदाच्या डोहातले उठणारे आनंदाचे तरंग अनुभवायला जा. आणि या माध्यमातून भक्तीचा संस्कार पुढच्या पिढीवर घडवण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, त्याला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद हे दोन्ही आमच्या पाठीशी राहू द्यात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माझे कानच तृप्त झाले ऐकून सगळं. थँक्यू सो मच. थँक्यू.